नमस्कार रामदास कदमजी आणि तुमचं नृत्यवना टॉक सिरीज ह्या आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे आणि तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा मॅडम महाराष्ट्र दिनाच्या सर्वप्रथम सर्व रसिकांना व कलाप्रेमींना माझ्याकडून व माझ्या कला संचाकडून महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्ही आज आमच्याशी बोलायला वेळ काढला त्याच्याबद्दल पण आम्ही खूप आभारी आहोत. आणि गोंधळ हा एक असा विषय आहे जो एकदमच महाराष्ट्राबरोबर त्याचं एकदम एक अतूट नातं आहे. आणि तुम्ही ह्या विषयातले तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती आहे आणि तुम्ही तुमच्या परिवारात गोंधळ ही परंपरा तुम्ही एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत नेत आलात आणि अखंड महाराष्ट्रालाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील तुम्ही गोंधळाची एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्याबद्दल मला असं वाटतं की अखंड भारत आणि महाराष्ट्र तुमची ऋणी आहे. तर त्याचबरोबर मी सुरुवात करते. माझी अशी अपेक्षा आहे की मला जास्त गोंधळाबद्दल माहिती नाही आहे आणि माझी हीच इच्छा आहे की आपल्या ह्या बोलण्यामधनं बाकीच्या लोकांना गोंधळ ह्या विषयावरती इन्फॉर्मेशन मिळेल आणि त्यांचं ह्या विषयावरती त्यांनाही ओढलं जाता येईल. हो हो, नक्की नक्की. तर सुरुवात करताच तुमच्या घरात ही परंपरा चालू आहे खूप वर्षांपासून, पण तुमच्या आठवणीतला सगळ्यात पहिला तो कुठला क्षण असेल जेव्हा तुम्हाला असं वाटलं तुम्ही नृत्य आणि गोंधळ ह्या विषयाची तुमची ओळख झाली? हो, तर मॅडम कसं आहे, आमचे पंजोबा आता हे गोंधळ म्हणजे सर्वप्रथम हा विधिनाट्य, विधिनाट्यातून तो नृत्य आविष्कार होत जातो. परंतु हा विधिनाट्य जो काही मंगल कार्य असतो घरामध्ये, शुभ कार्य, त्या निमित्ताने ते घरामध्ये आपले सुख शांती नांदण्यासाठी किंवा घरातील गोंधळ नाहीसा व्हावा किंवा लग्न झाल्यानंतर नवीन दाम्पत्य जेव्हा गृहप्रवेश करतात की त्यांचा येणाऱ्या काळातला गोंधळ दूर होण्यासाठी हा जगदंबा देवीचा विधीपूर्वक गोंधळ घालतो, त्याला विधिनाट्य म्हणतात. त्याचं कालांतराने विधी नाट्याच्या माध्यमातून लोककलेमध्ये रूपांतर झालं. त्याची सुरुवात तर पूर्वी काळात तरी होतीच, परंतु आता आमचे पंजोबा गोंधळ महर्षी राजाराम बापू कदम तर 1982 ला त्यांनी तो एक विधिनाट्याचा हा प्रकार जो गोंधळ लोककलेचा सर्वप्रथम मुंबईच्या छबिलदास नाट्यगृहामध्ये सादर केला. गोंधळ हा खऱ्या मराठी मातीतील गोंधळ कला प्रकार स्टेजवर किंवा व्यासपीठावर जो आला तो 1981 ते 82 दरम्यान. अच्छा. त्यांची सुरुवात तेव्हापासून झाली होती. आमचे पंजोबा होते, त्यांच्या अगोदर सुद्धा चाकरी तो करीतच होते. परंतु ह्या काळामध्ये जो नावारूपास जो गोंधळ आला छत्रपती शिवरायांच्या नंतर तो राजाराम बापूमुळे. आणि तो खूप माझं नशीब आहे किंवा मी भाग्यवान आहे, मी त्यांच्या घराण्यातला त्यांचा पंतू आहे, त्यांची सुरुवात त्यांनी केली. अच्छा. आणि तुम्ही जेव्हा तुम्ही कसं ह्याचं प्रशिक्षण घेतलं किंवा कसं तुमची ओळख आणि तुमचं नातं तुमच्या घरात तर हे चालतच आलं, पण तुम्हाला कधी वाटलं की माझं आयुष्य ह्याच्याशी जोडायचं आहे? मॅडम कसं आता जे परंपरागत जी लोककला असते किंवा जे घरामध्ये आपले वंशगत जे काय असते चालू प्रथा ते ऑटोमॅटिकच म्हणतात ना, जसे की आपण म्हणतो माशीच्या पिल्ल्याला पोहायला शिकवावं लागत नाही, बरोबर तसंच हे प्रकार सुद्धा असते. आता आमच्या पंजोबासोबत आमचे आजोबा राहायचे, आजोबा तसेच आमचे वडील असायचे, वडिलांसोबत आमचे बंधू असायचे. म्हणजे असे सोबत नेऊ सोबत शिक्षण प्रशिक्षण त्याचा अभ्यास त्याचं वाचन गायन असं त्या ग्रुपमध्येच होत जायचं. राहिलं साहिलं ते घरी कधी आपले घरामध्ये जे धार्मिक विधी असतात, आपण जे म्हणतो नवरात्र उत्सव किंवा महालक्ष्मी दीपावलीला जेव्हा काय असे उत्सव आपल्या भारतामध्ये साजरे होतात किंवा उत्सव आपण करतो, त्या उत्सवामध्ये आमच्या घरामध्ये ते गोंधळ लोककलेच्या माध्यमातून आराधना करतो आम्ही. तर तेव्हा सुद्धा आम्हाला बघायला भेटायचं, ऐकायला भेटायचं लहानपणापासून. मग त्याची आवड व्हायची की बाबा हे संबळ आपण सुद्धा वाद्य शिकायला पाहिजे, हे जे ऍक्टिंग नृत्य जी कला आहे बाबाची ती आपल्याला सुद्धा यायला पाहिजे. मग ती लहानपणापासूनच ते आपल्याला इच्छा व्हायची, प्रेरणा मिळायची त्या गोष्टीची. तसं ते कालानुसार आपण घडत गेलो. बरोबर.
आणि त्याच्याबरोबरच तुम्ही एक खूपच महत्त्वाचा एक पॉइंट ह्या इथे मेन्शन करताय, की जसं तुम्हाला तुमच्या घरात हे बघून त्याची आवड निर्माण झाली, तसंच म्हणजे आपल्याला एखाद्या कलेची किंवा एखाद्या संस्कृतीची जर पुढच्या पिढीमध्ये आवड निर्माण करायची असेल, तर आजच्या पिढीने हे जोपासणं खूपच गरजेचं आहे. जोपासलं पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही म्हटलात, की वेगळे-वेगळे वाद्य शिकायला लागले. तर तुम्हाला प्रशिक्षण घेताना फक्त नृत्य जरी गोंधळ विधी नृत्य तुम्ही असं म्हटलात आणि नंतर त्याचं रूपांतर झालं लोकनृत्यामध्ये. पण त्याचबरोबर त्याचं जे गायन आहे, ते गायनाची पण प्रथा एक वेगळी आहे आणि प्रश्न उत्तर ह्याप्रमाणे असतं. तर ते सगळं तुम्ही कसे शिकलात आणि तुम्हाला आपलं जे एक क्लासिकल सिंगिंग आपण म्हणतो, त्याचं एक हो. प्रशिक्षण घेण्याची पद्धत आणि गोंधळ ह्याची प्रशिक्षण घेण्याची पद्धत कशी वेगळी आहे? क्लासिकल मध्ये कसं असतं मॅडम, ते पूर्ण शास्त्रशुद्ध त्याचं रूपांतर किंवा त्याचे वाचन, पुस्तक, संपूर्ण लिखाण असतं. बरोबर. पण हे गोंधळ हा लोककला हा परंपरेनं किंवा आपल्या जे परंपरागत जे पिढी जात आपण म्हणतो चालत येतो, हं. तर त्या प्रथेनंच चालतो. आजही आपल्याला गोंधळ खूप बघायला भेटते. महाराष्ट्रात नाही भारतभर. बरोबर. परंतु त्या गोंधळात पारंपरिक गोंधळ लोककला म्हणतात, याच्यात खूप फरक भेटेल. हं, बरोबर आहे का नाही? हं. तर हीच लोककला शिकण्यासाठी जे काही म्हणजे ते काही विशेष पुस्तकं, शिक्षण, त्याचे काही क्लासेस असा काही भागच नाही. बरोबर. जे ते आपण म्हणतो ना, जे हाडाचा कलावंत किंवा ती रक्ताचा असायला हवी, तशातला प्रकार म्हणजे गोंधळ लोककला. ही जर तुम्हाला शिकण्याचं सामर्थ्य असेल, तर तुम्हाला रात्रभर जे गोंधळाचा खेडेगावामध्ये जे विधी असतो, गोंधळ करण्याचा हो. साधन, जुनी परंपरा असायची पूर्वी. बरोबर. बरोबर आहे का नाही? रात्री 9ला जर गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाला, तर सकाळी सूर्य निघेपर्यंत. हं. तर आता मला सांगा 12-12 ते 15 तास रात्रभर जो गोंधळ चालायचा आणि त्या गोंधळाच्या शिक्षणामध्ये आपण एक लहान बालक म्हणून एखादा टाळ किंवा झांज वाजवायला घेतली आणि पूर्ण ते बॅकग्राऊंड बघायचो आपण. कोणचं ते आपले वडील, आजोबा, पणजोबा काय कसे गातात, कसे सादर करतात आणि कालांतरानंच ही सरस्वती विद्या किंवा दैवी शक्तीच असती, ही परंपरागत आपल्याला नॅचरली प्राप्त होत जाते. बरोबर. उदाहरणार्थ जसे आमचे पणजोबा होते एक्सपर्ट गोंधळामध्ये, त्याच्यानंतर 90च्या नंतर आजोबा ते शिकत गेले किंवा तो स्टेज त्यांनी हे केला, परफॉर्मन्स केला. नंतर आमचे काका तिसऱ्या पिढीला, काकाच्या नंतर आम्ही, हे असं ते अवगत होतच गेलं. म्हणजे ह्याला बरोबर. काही वेगळी किंवा विशेष काही शिक्षण नाही. बरोबर. आणि आज मग तुमचे प्रयोग जे आता तुम्ही म्हटलात, की त्याचं तुम्ही एका लोकनृत्यामध्ये लोकांसमोर ते सादर करत आहात. तर आजच्या तारखेला किंवा आपण असं म्हणू कोविडच्या आधीच्या तारखेला तुमचं साधारण वर्ष कसं जायचं? किती प्रयोग व्हायचे आणि कुठे-कुठे गोंधळाचे कार्यक्रम व्हायचे? कोविडच्या आधी म्हणताय का? हो, कोविडच्या आधी. त्या कोविडच्या काळात पूर्ण लोककलावंतावरच जरा ते उपासमारीची वेळ आली होती. बरोबर. जेवढ्या काही लहान आपल्या कलावंत होते महाराष्ट्रातले लोककला प्रकार, तमाशा, गोंधळ असू द्या, जागरण असू द्या, भारूड, शाहिरी लोककला, हे पूर्णावरच एक हे आली होती. आर्थिक परिस्थिती संकट ओढावलं होतं. पण त्या सुद्धा काळामध्ये आली कोरोनाच्या काळामध्ये. ते म्हणतात ना, कलावंताचं सुद्धा काहीतरी समाजासाठी देणं लागतं. म्हणून बरोबर. आपण त्याही काळात घरी न बसता आपल्या गोंधळ लोककलेच्या माध्यमातून कोरोना जनजागृती आपण घरी बसून केली. बरोबर. विविध गीत सादर केले, गीतामधून एक संदेश दिला, पथनाट्याचे सादरीकरण केले, की लोकांना संदेश दिला, घरी कसं थांबायचं, मास्कचा वापर, सॅनिटायझर अशी लोककलेच्या माध्यमातून आपण सादरीकरण केले. हो. हे सुद्धा आपण गीताची रचना करून केलेलं होतं त्या काळात. बरोबर. मी ते एक तुमचंच सादरीकरण त्या विषयावरती बघितलेलं आणि ते मला खूपच वेगळं आणि नवीन वाटलेलं, की म्हणजे आज जे जगात चाललंय त्याच्याशी तुम्ही हे पारंपरिक आणि खूप वर्षांआधीचं जे आपलं लोककला आहे त्याला आणि आजचं जे जगात चाललंय त्याला एकदमच तुम्ही खूप सुंदररित्या जोडलेलं आहे आणि त्याच्यानी तुम्ही एक सोशल मेसेज पास केला लोकांपर्यंत. ते खूपच चांगलं होतं आणि मी इथे व्ह्युअर्ससाठी त्याची लिंक पण खाली देईल, की त्यांनी जाऊन ते नक्की बघावं, कसं तुम्ही हो. अडॅप्ट करताय टाईमबरोबर. आणि कोविडच्या जर आपण आधीचा वेळ बघितला तर तुमचं साधारण जे प्रयोग व्हायचे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही करत असाल, तर तुम्हाला काही असं कमी वाटलं, की आजचा जो ऑडियन्स आहे आणि जो पूर्वीचा ऑडियन्स आहे, तुम्हाला कुठे असं काही कमी वाटतं का, की लोकांना ह्या प्रथाची किंवा ह्या कलेची तेवढी माहिती नाही आहे, त्यांना माहिती असावी किंवा कुठलीही खंत तुम्हाला असं वाटतं, की काय बदलावं एका ऑडियन्सच्या दृष्टीने?
नाही नाही, ते तो योग्य प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. ते विचारल्याबद्दल तुमचे प्रथमतः मी खूप खूप अभिनंदन व धन्यवाद मानतो, की खरंच पहिल्या प्रेक्षकापेक्षा आणि आजच्या प्रेक्षकाचा विचार केला तर खूप काही साम्य आहे. पहिला कसं लोककलेला व लोककलावंतांना राजआश्रय होता आणि लोकाश्रयही होता. हं, परंतु आता कसं झालं, मॉडर्न जमाना आला. हं, डिजिटल युगामध्ये कसं झालंय, लोककलावंत आणि या खऱ्या लोककला लोप पावत चालल्या. हं, बरोबर आहे का नाही? म्हणून ह्याच्यामध्ये काही काही जे काही पारंपरिक किंवा जे काही खरे कलावंत नसताना त्याच्यात मॉडिफिकेशन करून काहीतरी ह्या लोककलेचा विचित्र बाज करून ते जगासमोर किंवा प्रेक्षकासमोर आणतायत. हं, आणि जे की खरी लोककला या नवीन पिढीला माहित सुद्धा नाही. हं, मग ते काय झालं आता गोंधळामध्ये, जसं की गोंधळामध्ये मुख्यतः संबळ, तुणतुणे, झांज, धिमडी आणि अंगरका हे प्रमुख वाद्य, हे त्याची वेशभूषा. हं. बरोबर. बरोबर. परंतु आता काय झालं त्या लोककलेच्या माध्यमात ह्या गोंधळामध्ये, की त्याचं एक विचित्रच रूप वाढवलंय. त्याच्यामध्ये ढोलकी, ऑर्गन, हार्मोनियम, काही लेडीज हं, डान्सला असं त्याचं जर मॉडिफिकेशन वाढवलंय आणि ते 10 ते 20 लोकांचा ग्रुप केलाय. हं, की म्हणजे मग आता मला सांगा, आता जुन्याच्या लोककलेमध्ये होतं का, जे पूर्ण अध्यात्म असायचं. गोंधळ म्हणजे की अध्यात्म, जागरण म्हणलं की अध्यात्म. अध्यात्म म्हणजे कसं, की देवीची निर्मिती, देवीने दैत्याचा संहार कसा केला, आपण हिंदू धर्माची संस्कृतीची जोपासना जी असायची त्या लोककलेच्या माध्यमातून आपण व्हायची करायची. हं, त्या परत ज्या काही महापुरुषांच्या किंवा महाराजांच्या कथा जो भाग झाला, हं, की तुम्हाला माहित असतील जांभळाख्या, की बापूंचा एक फेमस कला प्रकार होता, की जे विठ्ठल मूक घालतात आता. हं, त्यांनी काय केलं, हा लोककलेचा भाग नाट्य रूपात बसवला. हं. बरोबर आहे का नाही? तर बरोबर. असेच काही प्रकार आहेत. आता जांभळाख्यान घ्या, रामचंद्र आपलं महाभारत, विक्रमाची कथा, नळ दमयंती, असे राजा विक्रम, हरिश्चंद्र असे जे कथा भाग असायची, ते पूर्वी ह्या काळामध्ये सादर करायची रात्रीच्या कार्यक्रमामध्ये. हं, मग त्याच्यामध्ये संपूर्ण ते समाज किंवा जे काही प्रेक्षक मंडळी होते ते त्याचे अभ्यासक असायचे. परंतु आता काय झालं, त्याच्यात परिवर्तन झालं. हे लोकांना बोर वाटते, हं, हे नको वाटते. आता काही नवीन ते चंदन कांबळे, परत तुमचे साजन बेंद्रे किंवा ते कोमल पाटोळे, अशा काही हौशी कलावंत याच्यामध्ये त्यांनी इंटरफेअर केले, की ह्याचं संपूर्ण स्वरूपच बदलत चाललं. पण आमचं म्हणणं तेच आहे, की नवीन पिढीला ह्याचं विचित्र रूप न घडता हा गोंधळ, हा विधी आणि लोककला प्रकार हा ओरिजिनलच भाग ठेवण्यात यावा किंवा त्याच्यात कोणतीही फेरबदल करू नये. हा, त्याच्या माध्यमातून ते धरून तुम्ही जाऊ शकता पुढे. परंतु हे याचं विचित्र रूप करून प्रेक्षकांचं तुम्ही दिशाभूल करू शकत नाही किंवा करू नये. हं, कारण हे जुनं अध्यात्म आहे. मनोरंजनासाठी आपल्या भारतात पाहिले तर जगामध्ये खूप काही माध्यम आहे. बरोबर आहे का नाही? परंतु आपली जी संस्कृती असते, जी परंपरा असते किंवा जे ज्या रीती असतात, हं. त्याला परिवर्तन किंवा त्याला कुठेही आपण धक्का न लावता त्याच्या माध्यमातून मनोरंजन करावं, हे आमचं वैयक्तिक मत आहे. आता आम्ही कालांतराने त्याच्यात फेरबदल केले हे मान्य आहेत आम्हाला. हं. परंतु त्याला कुठेही जुन्या बाजाला किंवा जुन्या अध्यात्माला धक्का न लावता. बरोबर, बरोबर आहे का नाही? बरोबर. तर तुम्ही हे म्हणतायत की त्याचे नियम आहेत. एका प्रत्येक कलेचे काही ना काही नियम असतात. जे तुम्ही नियम आहे. म्हणताय की त्या नियमांच्या आतमध्येच जेवढं तुम्हाला नवीन-नवीन गोष्टी आणता येतील, ते त्या नियमांच्या आत आणले तर ते तसा त्याला धक्का लागणार नाही, ज्या रीती आहेत त्यांना. तर मग अशा काही बरोबर. थोड्या मोजक्या नियम तुम्ही आम्हाला सांगू शकता का? की कसं. हो, नक्की. हां. आता ते गोंधळाचं कसं असतं मॅडम, आता आपण घरगुती जे गोंधळ करतो, आता हा विधीचा मूळ आरंभ जर पाहिला, तर आपण एखाद्या घरी एखाद्या कार्यक्रमाला गेलो, तर त्याचा पहिला नियम असतो, की आपण ते गोंधळ करते वेळेस पूर्ण ते देवीची पूजा मांडतो आपण हं, अगोदर. हं. घटस्थापना करतो, देवीची आराधना करतो, तिची स्थापना, प्रतिष्ठापना करतो देवीची. कलश, आता पूजा तर माहितीच असेल ना तुम्हाला देवीची हो, कशी असते. हो, ते 5 उत्सव हो. उभारतो, घटस्थापना करतो, चौक भरतो, देवीची आराधना करतो. सर्वप्रथम ते झाल्यानंतर यजमानाच्या हाताने त्या देवीची पूजा करणं, त्याच्यानंतर संबळ वाद्य जे असतं, जे कलाकार असतात, हं, जे प्रमुख सरदार असतो, हं, तुणतुणे, झांज या वाद्याची प्रथम पूजा त्यांच्या हाताने करून घेणे. हं, आपणही त्यांना नमस्कार करणे त्या हं, वाद्याला. नंतर ते वाद्यावर आपण ते सोलो वादन संबळाचं करतो. नंतर 33 कोटी दैवतांना आव्हान करतो हा दुसरा नियम. त्याच्यानंतर दैवत दिवटे बोलवणं. 33 कोटी देव आल्यानंतर घटस्थापनेवर झाल्यानंतर प्रथम आपण गण घेतो. हं, गण आता 33 कोटी देवाच्या अगोदर आपण काय करतो, गणाचे स्तवन करतो. हं, त्याच्या गण झाल्यानंतर देवीचे स्तवन, देवीचे महात्म्य, या गोंधळाचा मुख्य हेतू जो असतो गोंधळ, हं, तर ते कथाभाग, देवीचे आख्यान, देवीने ते महिषासुराचा वध कसा केला किंवा गोंधळ का घालायचा, कशामुळे घालायचा,
मग ते परत आपल्या गोंधळामध्ये एक ड्युटी असते, हम्म. तिला मशाल म्हणतो. तिचे 5 वेळा तेल आपण जे म्हणतो त्याची आराधना असते. त्याच्यानंतर गुरुचे स्तवन असते. गुरु नंतर हा झाला गोंधळाचा पूर्व अंग. गोंधळाच्या पूर्व अंगानंतर जो उत्तर अंग असतो त्यामध्ये कथा भाग असते. हम्म. तो कथा ही आता प्रेक्षक बसले त्यांच्या जर मनानुसार ते म्हणले ही आख्यान लावा, त्या आख्यान मग घ्यायचे. मग त्या आख्यानामध्ये त्या मग ऑटोमॅटिक नृत्यकला त्या नृत्य अभिनय त्या पात्रानुसार ते सादर होत जातात. बरोबर. तर असे त्याचे काही नियम असतात. नंतर 4 वाजता जोगवा असतो देवीचा. जोगव्यानंतर आपण ती आरती करतो. 4-4:30 जण आरतीने त्या गोंधळाची सांगता असते. बरोबर. या गोंधळाचा मुख्य हेतू असतो. अच्छा. आणि आता तुम्ही हे जे आम्हाला एक प्रथा सांगितली, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे आणि जसं आता आपण बघितलं की कोरोनाच्या टाईममध्ये कोविडचे गोंधळाच्या माध्यमातून तुम्ही कोविडचे प्रिकॉशन्स त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. पण एक काळ असाही होता जेव्हा आपल्या धर्तीवर राजे महाराजे आणि युद्ध व्हायचे आणि तेव्हा युद्धांचे जे जिंकले हारणे किंवा काय होते त्याचे पण गाणे गोंधळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे गाणे जे आहेत, त्याला गाणे म्हणणे आता हे प्रॉपर आहे की नाही मला माहीत नाही. तुम्ही मला करेक्ट करू शकता जर मी ते चुकीचं त्याला बोलत आहे. पण तुम्हाला तुमच्या आवडीचं असं एखादं स्टाईल आहे का की तुम्हाला अध्यात्माचे गाणे लोकांसमोर प्रस्तुत करायला जास्त आवडतात किंवा एखादे वीर रस असलेले गाणे प्रस्तुत करायला आवडतात किंवा काही ना काही नवीन करत राहायला आवडतं? याचं कसं मॅडम ते म्हणलं बरोबर आहे. आता ह्या माध्यमातून आपण जे काही शूरवीर जे होऊन गेले राजे, उदाहरणार्थ आपण लेटेस्ट पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरच आधारित बघितलं तर आपण त्यांच्या शौर्य गाथा सुद्धा ह्याच्यातून गाऊ शकतो. कारण त्यांनी सुद्धा महाराष्ट्रासाठी खूप मोठं मोलाचं योगदान आहे. जर जुन्या काळात जर पाहिलं आपल्याला आठवते जेव्हा कोंढाणा किल्ला घ्यायचं होतं ठरलं होतं महाराजांचं, हा तर तेव्हा कोण कोण गेले गडावरती? तानाजी मालुसरे, सूर्याजी, शेलार मामा असे काही मावळे आणि सोबत भरपूर काही मावळे होते. मग त्यांनी कोळीवाड्यामध्ये गेले तर तो कोणता वेश धारण केला होता? तो गोंधळ्याचा. त्या काळामध्ये गोंधळ्याचा वेश धारण करून त्या कोळीवाड्यामध्ये गेले की त्यांना वाटलं बरं झालं बाबा, खूप दिवसापासून माझी इच्छा होती की गोंधळ देवीचा करायचा होता, पण आता जगदंबेनेच गोंधळीला पाठवलं आणि आता हे गोंधळ आपण करू. असं करून त्यांनी कोळीवाड्यात पूर्ण आमंत्रण दिले की आज रात्रीला गोंधळ आहे. तर तो गोंधळ सादर केला. पण त्या गोंधळाच्याच माध्यमातून रंगत चालत असताना की आपण मुख्य हेतू आपला गोंधळाचा नाही, त्या गोंधळाच्या माध्यमातून आपल्याला कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे हा मेसेज त्या मावळ्यांना आणि कोळीवाड्यांना देण्यासाठी तानाजी मालुसरेने गोंधळाच्या माध्यमातूनच पोवाडा गायला. बरोबर आहे का नाही? आणि ती त्या मर्द मराठ्यांना मावळ्यांना जाग आणून देण्याचं काम केलं गोंधळाच्या माध्यमातून. की त्याचे एक थोडक्यात सांगायचं, कशी झोप लागली मर्दाला, आया बहिणी देता दुश्मनांना, लाज पाहिजे मिशा बाळगायला, इजड्यानो नेसा लुगड्याला, लाज पाहिजे मिशा बाळगाड्या. असं ते त्यांनी टोमणा मारला गोंधळाच्या माध्यमातून. की तेव्हा त्यांना कळालं की अरे कडे गोंधळी नाही, काहीतरी वेगळाच प्रकार दिसतो. की तेव्हा त्यांना तिथं बोलून घेतलं, कोण तुम्ही? मग तेव्हा ते म्हणाले, आता सांगतो नाव निशान, तानाजी म्हणतात देहाला, सूर्याजी आहे संबळाला, किल्ल्याची माहिती घेण्याला म्हणून आलो कोळीवाड्याला. तेव्हा म्हणले की वा वा, धन्यवाद, बरं झालं तुम्ही आले की आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना सहाय्य करण्यासाठी समर्पित आहे. तेव्हा त्यांना सहाय्य केलं कोळ्यांना आणि तेव्हा कोंढाणा किल्ला घेतला. आणि तेव्हा सुद्धा ती करपल्लवी जी आपण म्हणतो, करपल्लवीची भाषा, तेव्हा सुद्धा ती दुश्मनाचा इशारा त्या गोंधळी समाजाच्या माध्यमातून द्यायची. जे किंवा आपण हेर खातं म्हणतो, हेरगिरी खातं जे आहे ना, तर तेव्हा ते आपली बोटावून करपल्लवीच्या माध्यमातून ही भाषा त्यांना द्यायची पुढे दुश्मनाची. तर ह्या बी सूर्य छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, परत आपले तानाजी मालुसरे असू द्या, स्वामी विवेकानंद, जिजाऊ माता, अहिल्याबाई, अशा शूरवीरांच्या महाप्रतापी लोकांच्या आपण सुद्धा ह्याच्यातून गायला आम्हाला खूप आवडते किंवा त्यांनी खूप योगदानच होतं त्याच्यासाठी. बरोबर. तर आणि हे काहीतरी नवीन मी शिकली आज तुमच्याकडनं, हे मला शिकायला मिळालं. मला ह्या एका ऐतिहासिक पराक्रमाची एवढी माहिती नव्हती की गोंधळानी हे पण कॉन्ट्रीब्युशन होतं. पण थँक्यू की ते एक मला कळालं आज. आणि पुढे तुमची काय इच्छा आहे की तुम्हाला हे गोंधळ नृत्य आता कुठे त्याचा तुमच्या दृष्टिकोनातून
तुम्हाला काय वाटतं ॲज अ गोंधळ आर्टिस्ट आजच्या काळात तुम्हाला काय वाटतं, की पुढे ह्याला कुठे घेऊन जायला पाहिजे? आता कसं आहे मॅडम, आता ही पाहिली तर परंपरा खूप जुनी, प्राचीन, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप बलाढ्य आहे. ही गोंधळ ही लोककला खूप प्राचीन आहे. गोंधळापासूनच तमाशाची निर्मिती झाली, बरोबर. त्याच्यापासून भारूड असे वेगवेगळे कला प्रकार त्या दिवसात नावारूपाला आले. परंतु गोंधळ हा मुख्य विधी खूप पहिल्या काळापासून आहे. बरोबर आहे ना? बरोबर. कारण गोंधळाची उत्पत्ती आपण पाहिली तर रेणुका मातेचा पुत्र परशुराम त्याच्या नाभी कमळातून जेव्हा त्यांनी बेटासूर नावाचा दैत्याचा वध केला, बरोबर. तेव्हा त्या शिवाच्या तारा होत्या, त्याचा आवाज यायचा तिंतरून तिंतरून, त्याची तुणतुणी म्हणून झाली. बरोबर आहे? बरोबर. त्या दोन दैत्याच्या नावातून कमळाची निर्मिती झाली. परशुरामाच्या नाभी कमळातून गोंधळीची उत्पत्ती झाली. म्हणून ह्याला खूप अध्यात्म आहे. पहिला गोंधळ परशुरामाने आपल्या मातेसमोर गायला, त्यालाच आपण मातृपूजन म्हणतो. ते गोंधळ पहिला त्यांनी गायला. दुसरा 33 कोटी दैवताने इंद्राच्या सभेत गायला. तेव्हा जेव्हा 33 कोटी दैवताचं देवीनं त्या राक्षसाचा संहार केला महिषासुराचा, तेव्हा 33 कोटी दैवताने गोंधळ केला. तिसरा गोंधळ भंडारी माळा तुकाराम महाराजांनी केला. द्वापार युगामध्ये राम प्रभूने केला. तेव्हापासून तुळजापूरची निर्मिती झाली. जेव्हा रावणाची सीता रामाने नेली, तेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी राम गेले. बरोबर. तेव्हा सुद्धा पार्वतीनं सीतेचं रूप धारण करून रामाला थकवण्याकरता गेली किंवा फसवण्याकरता गेली. तेव्हा सुद्धा रामानं ओळखलं की मा तू इथं का, म्हणून तुकाबाई नाव पावली. तुळजापुराची निर्मिती तेव्हा झाली. तेव्हा सुद्धा रामाने गोंधळ तिथे केला, तुकाराम महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी पहिला स्वराज्याचा किल्ला तोरणागड काबीज केला आणि त्या किल्ल्यावर तोरणजाई नावाची देवी होती. त्या देवीचा गोंधळ छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. आणि या कलियुगाला 5वा गोंधळ आपण करतो. परंतु याचा मूळ भाग तसाच राहावा किंवा या शासनाने किंवा प्रशासनाने किंवा ज्या काही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारताबाहेर ज्या काही कल्चर युक्त संस्था किंवा आपण म्हणतो जी लोककला जोपासण्यासाठी काम करतात, कल्चरसाठी किंवा नृत्यासाठी, की त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की ज्या लोककला लोप पावत चाललेल्या आहेत की त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन त्यांची जोपासना, संगोपन, संशोधन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. कारण कसं आहे, हे कलावंत हे आडामासाचे असतात, हे स्वाभिमानी असतात, कधीही ते स्वाभिमान ऐकत नाही. परंतु आता तिकडं मॉडिफिकेशन झाले. मुंबई पुणे सारख्या ठिकाणी कसं असते, पैशावाले लोक असतात, ते 50-50 लोकांचे ग्रुप उभे करतात, टीम उभा करतात आणि त्याच्यामध्ये गोंधळ, जागरण, भारूड, तमाशा असे वेगवेगळे इव्हेंट देतात. मग असे तसे परफॉर्मन्स तिथं सादर होत गेल्या मेट्रो सिटी सारख्या ठिकाणी बाहेर देशामध्ये, मग ह्या खऱ्या कलावंतांना, या पारंपरिक लोककलावंतांना ज्यांनी की आपला इतिहास, आपले पूर्ण आयुष्य, आपल्या पिढ्या त्याच्यामध्ये घातल्या, त्यांच्याकडे कोण लक्ष देणार? परंतु माझे तुमच्या माध्यमातून मी सांगायला विशेष मला आनंद होते की तुम्ही, एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या माध्यमातून तुम्ही असा मेसेज द्या की खरी कलावंत, ही खरी लोककला ही पुढच्या काळाने जोपासणे आवश्यक आहे आणि पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की ही खरी लोककला काय आहे, त्याचा अध्यात्म काय, ही संस्कृती काय, तरच आपली भारतीय संस्कृती जोपासली जाईल. बरोबर. आणि नृत्यवनाचा हेच आग्रह आहे की पुढच्या पर्यंत हे पोचलं पाहिजे की आपली संस्कृती काय आहे, कुठलीही असून दे आणि ती जगाच्या कुठल्याही कॉर्नरपासून येऊन दे, पण सगळ्यांपर्यंत हे पोचलं पाहिजे की एक संस्कृती जी पारंपरिक चालत आली असेल. आज आपण गोंधळाबद्दल बोलतोय, पण असंच जगाच्या प्रत्येक एका वेगळ्या बेटावरती आणि वेगळ्या भागातून एक लोकनृत्य, एक लोककला आणि एक पारंपरिक एक कला येत असते आणि त्या कलेला जोपासणं आणि जे लोक आजपर्यंत ते जोपासत आले त्यांची एक ओळख जगापर्यंत होणं ही खूपच महत्त्वाची आहे आणि ह्याच नृत्यवनाचा पण प्रयत्न हाच आहे. आणि तुम्ही आमच्याबरोबर आज हे बोलण्यासाठी वेळ घेतला, ह्याचं आम्ही अजून एकदा तुम्हाला आभार मानतो आणि तुमच्या वेळेसाठी तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला आठवतं का नाही मला माहित, आमचे पंजोबा राजाराम बापू कदम तर 1986 मध्ये पॅरिसला भारत महोत्सवाचे आयोजन होते. तर त्या भारत महोत्सवामध्ये भारतातून एकमेव गोंधळ लोककलेचं आयोजन तिथे केलं होतं. त्याचं भारताचं प्रतिनिधित्व आपल्या गोंधळ लोककलेवर आधारित. तर तिथे सुद्धा 1986 मध्ये आयफेल टॉवर मध्ये कशी आपल्या बापूंनी कार्यक्रम केला गोंधळ लोककलेचा. तेव्हा सुद्धा ते फ्रान्सचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तेव्हा आमच्या पंजोबाचं वय 100 वर्ष होते. तर 100व्या वर्षी विमानानं प्रवास करून त्यांनी गोंधळ लोककलेचं सादरीकरण तिथे केले.
तर तिथले राष्ट्राध्यक्ष सुद्धा म्हणले मी खरोखरच धन्य झालो की माझ्या आपल्या पॅरिस सारख्या ठिकाणी 2 मला आश्चर्य बघायला भेटली. एक म्हणजे माझ्या देशातला आयफेल टॉवर आणि एक भारताचा 100 वर्षाचा तरुण कलाकार यांचे इथं मला लोककलेचं सादरीकरण बघायला भेटतं. त्यांनी सुद्धा तिथं सत्कार केला बाबाचा.